नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आहे 9 मार्च 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स आहे ते आपण बघणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला करंट अफेअर्सशी रिलेटेड एक क्वेश्चन्स विचारला जाईल. त्याचं उत्तर तुम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून द्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, अलीकडेच आंतरराष्ट्रीय महिला दिन केव्हा साजरा करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक सी, 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. तर विद्यार्थी मित्रांनो या महिन्यामध्ये कोणता दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला ते बघूया आपण. 1 मार्च रोजी शून्य भेदभाव दिन आणि जागतिक नागरी संरक्षण दिन साजरा करण्यात आला. 3 मार्च रोजी जागतिक वन्यजीव दिन आणि जागतिक श्रवण दिन साजरा करण्यात आला. 4 मार्च रोजी राष्ट्रीय सुरक्षा दिन साजरा करण्यात आला. 6 मार्च रोजी घाना देशाचा स्वतंत्रता दिन साजरा करण्यात आला आणि 7 मार्च रोजी जनऔषधी दिवस साजरा करण्यात आला. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच कोणी ई किसान उपज निधी या योजनेचे अनावरण केले? तर ऑप्शन क्रमांक ए, पियुष गोयल यांनी अलीकडेच ई किसान उपज निधी या योजनेचे अनावरण केले. तर विद्यार्थी मित्रांनो पियुष गोयल हे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 3, अलीकडेच कोणता देश हा नाटोचा 32वा सदस्य देश बनला? तर ऑप्शन क्रमांक ए, स्वीडन हा देश नाटोचा 32वा सदस्य देश बनला. तर मित्रांनो स्वीडन या देशाची राजधानी ही स्टॉकहोम ही आहे आणि स्वीडन या देशाचे चलन स्वीडिश क्रोना हे आहे. तर स्वीडन देशाचे पंतप्रधान हे उल्फ क्रिस्टर्सन हे आहेत. तर नाटो म्हणजेच नॉर्थ ॲटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन हे नाटोचं पूर्ण रूप आहे. तर नाटोची स्थापना ही 4 एप्रिल 1949 रोजी झाली आणि नाटोचे मुख्यालय हे बेल्जियम या देशातील ब्रुसेल्स या ठिकाणी आहे आणि नाटोचे वर्तमान अध्यक्ष हे जेन्स स्टोल्टेनबर्ग हे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच कोणत्या देशातील पंतप्रधानांनी मुस्लिम देशांसाठी समान चलनाची वकिली केली? तर ऑप्शन क्रमांक बी, बांगलादेश या देशातील पंतप्रधानांनी मुस्लिम देशांसाठी समान चलनाची वकिली केली. तर विद्यार्थी मित्रांनो बांगलादेश या देशाची राजधानी ही ढाका ही आहे. तर चलन हे टका हे आहे. तर बांगलादेशचे वर्तमान पंतप्रधान या शेख हसीना या आहेत आणि बांगलादेश या देशाचे वर्तमान राष्ट्रपती हे मोहम्मद शहाबुद्दीन हे आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो काही महत्त्वाचे पॉईंट आहेत यावर एक नजर टाकूया. बांगलादेशातील ढाका येथे खासी हिलचे स्वातंत्र्य सैनिक यू तिरोत सिंग यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. बांगलादेश या देशाने अंडर-19 एशिया कप जिंकलेला आहे. भारतीय नौदल आणि बांगलादेश नौदल यांच्यात बोंगो सागर 23 हा लष्करी सराव आयोजित करण्यात आला होता. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पद्मा या पुलाचे उद्घाटन केले. भारत बांगलादेश संयुक्त लष्करी सराव संप्रीती 9 हा मेघालय या राज्यामध्ये संपन्न झाला. बांगलादेशने भारताकडून 7 जीवनावश्यक वस्तूंच्या हमीभावाची मागणी केली आहे. तर बांगलादेश सरकारने मालवाहतुकीसाठी 4 मार्ग मंजूर केलेले आहेत. पुढचा प्रश्न, अलीकडेच भारताचा तिन्ही सैन्य दलांचा संयुक्त लष्करी सराव भारत शक्ती कुठे पार पडला? तर ऑप्शन क्रमांक बी, जैसलमेर या ठिकाणी भारत शक्ती हा सराव पार पडला. तर विद्यार्थी मित्रांनो भारताच्या तीनही सेना जैसलमेर या जिल्ह्यामध्ये स्थित आशियातील सर्वात मोठ्या फील्ड फायरिंग रेंजमध्ये सर्वात मोठा सराव करणार आहेत. तर 12 मार्चला होणाऱ्या या सरावात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजेच जनरल अनिल चौहान यांच्यासह तिन्ही सैन्याचे उच्च अधिकारी सहभागी होणार आहेत. प्रश्न क्रमांक 6, अलीकडेच जगातील सर्वात मोठा साहित्योत्सव कुठे आयोजित करण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, दिल्ली या ठिकाणी जगातील सर्वात मोठा साहित्योत्सव आयोजित करण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच कोणी राष्ट्रीय क्रिएटर्स अवॉर्ड वितरित केले? तर ऑप्शन क्रमांक ए, नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच राष्ट्रीय क्रिएटर्स अवॉर्ड वितरित केले आहे. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय सौर आघाडीला समर्थन देणारा 97वा सदस्य देश कोणता ठरला आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, पनामा हा देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडीला समर्थन देणारा
97वा सदस्य देश ठरला आहे. तर पनामा या देशाची राजधानी ही पनामा शहर ही आहे. तर पनामा या देशाचे चलन हे बल्बोआ हे आहेत आणि पनामा या देशाचे वर्तमान राष्ट्रपती हे लॉरेंटिनो कॉर्टिझो हे आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच इंडिया UK अचिव्हर्स पुरस्कार कोणी जिंकला? तर ऑप्शन क्रमांक सी, ए व बी दोन्ही बरोबर म्हणजेच झोया अख्तर व अस्मा खान यांनी अलीकडेच इंडिया UK अचिव्हर्स पुरस्कार जिंकलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, काही महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहेत, त्यावर एक नजर टाकूया. शशी थरूर यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार शेव्हलियर डे ला लेजेंड डे ऑनरने सन्मानित करण्यात आले. 77व्या बाफ्टा अवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार हा ओपेनहायमर या चित्रपटाला मिळाला. 58वा ज्ञानपीठ पुरस्कार हा गुलझार आणि रामभद्राचार्य यांना देण्यात येणार आहे. तर एस सोमनाथ यांना प्रतिष्ठित KPP नांबियार या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच भारताची पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रेन कुठे सुरू होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक डी, बंगळुरू या ठिकाणी भारताची पहिली ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रेन सुरू होणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच मोदी यांनी भारताची पहिली अंडर वॉटर मेट्रो ट्रेनची सुरुवात कुठे केली? तर ऑप्शन क्रमांक ए, कोलकाता या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी भारताची पहिली अंडर वॉटर मेट्रो ट्रेनची सुरुवात केली. भारतीय रिझर्व्ह बँकेने स्थानिक चलनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी कोणासोबत करार केला आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, बँक इंडोनेशियासोबत भारतीय रिझर्व्ह बँकेने स्थानिक चलनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी करार केलेला आहे. प्रश्न क्रमांक 13, अलीकडेच भारतामध्ये फॉर्म्युला 1 इंधनाचे उत्पादन कोण करणार आहे? तर ऑप्शन क्रमांक ए, इंडियन ऑइल हे भारतामध्ये फॉर्म्युला 1 इंधनाचे उत्पादन करणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारत आणि कोणत्या देशादरम्यान सी डिफेंडर्स 2024 हा संयुक्त सराव होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक सी, अमेरिका व भारत या दोन देशादरम्यान सी डिफेंडर्स 2024 हा संयुक्त सराव होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, काही महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहेत, त्यावर एक नजर टाकूया. अमेरिकेने भारताला 31 प्रीडेटर ड्रोन विकण्याची परवानगी दिलेली आहे. स्टार्टअप फंडिंग ग्लोबल रँकिंग 2023 मध्ये अमेरिका हा पहिल्या क्रमांकावर आहे. भारत आणि अमेरिका संयुक्त विशेष सशस्त्र सेना सराव वज्रप्रहार 2023 हा मेघालय राज्यातील उमरोई या ठिकाणी पार पडला. तर फिनटेक युनिकॉर्नच्या बाबतीत अमेरिका हा पहिल्या क्रमांकावर आहे. तर भारताबाहेर बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण हे अमेरिकेतील मेरीलँड येथे करण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन, अलीकडेच भारतीय लष्कर कोणत्या ठिकाणी स्वदेशी शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन करणार आहे? तर ऑप्शन क्रमांक ए, पोखरण या ठिकाणी भारतीय लष्कर स्वदेशी शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन करणार आहे. अलीकडेच कोणाची राज्यसभेवर नियुक्ती केली गेली आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, सुधा मूर्ती यांची अलीकडेच राज्यसभेवर नियुक्ती केली गेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, स्वतःचा OTT प्लॅटफॉर्म सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक डी, केरळ हे स्वतःचा OTT प्लॅटफॉर्म सुरू करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे. तर मित्रांनो, OTTचं पूर्ण रूप हे ओव्हर द टॉप हे आहे. तर केरळ या राज्याने सिस्पेस हे OTT प्लॅटफॉर्म सुरू केले आहे. तर केरळ या राज्याचे मुख्यमंत्री हे पिनरई विजयन हे आहेत. तर केरळ या राज्याचे राज्यपाल हे आरिफ मोहम्मद खान हे आहेत आणि केरळ या राज्याची राजधानी ही तिरुवनंतपुरम ही आहे. पुढचा प्रश्न, गेवरा ही खाण कोणत्या खनिजाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक सी, कोळसा या खनिजाशी गेवरा ही खाण संबंधित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, गेवरा ही खाण छत्तीसगड या राज्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 19, IAA गोल्डन कंपास पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक बी, श्रीनिवासन स्वामी यांना IAA गोल्डन कंपास पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर विद्यार्थी मित्रांनो,
IAAचं पूर्ण रूप हे इंटरनॅशनल ॲडव्हर्टायझिंग असोसिएशन असं आहे. त्यालाच आपण मराठीमध्ये आंतरराष्ट्रीय जाहिरात संघटना असं सुद्धा म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या फूड डिलिव्हरी कंपनीने IRCTC सोबत सामंजस्य करार केला आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, स्विगी या फूड डिलिव्हरी कंपनीने IRCTC सोबत सामंजस्य करार केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, IRCTCचं पूर्ण रूप हे इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन असं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द जेम्स ऑफ इंडियन आर्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक ए, हरीश खुल्लर हे द जेम्स ऑफ इंडियन आर्ट या पुस्तकाचे लेखक आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच बेल आयकॉनची बटन प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. तर चला वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पहिला भारत स्टीम बॉयलर एक्सपो 2024 कुठे आयोजित करण्यात आला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कॉमेंट करून द्यायचं आहे. धन्यवाद मित्रांनो.